रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे मातृपितृभक्त श्रावण बाळ याविषयीची कथा सादर करणार आहे. कथेचा आज करुण रस आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव हे 4 दैवत मानलेले आहेत. त्यात पहिलं आहे मातृपितृ देवो भव. आई वडिलांना देव मानावं असा एक महान भक्त, सात्विक तात्विक अयाचित वृत्तीने राहणारा आणि असा त्यागी वृत्तीचा आणि आईवडिलावर पूर्णपणे श्रद्धा असणारा, आईवडिलांशिवाय दुसरं त्याला दैवत नाही. न मातुः परं दैवतम, आईवडिलाशिवाय दुसरं दैवतच नाही. जे काय आहे ते सगळं आईवडील आहेत. तर अशा वृत्तीचा तो श्रावण बाळ, त्याचे आईवडील अंध होते, वृद्ध होते आणि त्यांनी इच्छा प्रकट केली की बाळ, आम्हाला जर काशी यात्रेला तो घेऊन गेलास तर बरं होईल. मग श्रावण बाळ काय, तो मातृपितृभक्त असल्यामुळे मग अशा अंध आईवडिलांना, वृद्ध आईवडिलांना काशीपर्यंत न्यायचं, पायी न्यायचं. मग कसं न्यायचं? त्यावेळी काही वाहनं वगैरे इतर काही सोय नव्हती. मग त्यांनी एक कावड तयार केली आणि 2 पात्रामध्ये दोघांना बसवलं आणि खांद्यावर कावड घेऊन तो काशी यात्रेला निघाला. जाता 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 अयोध्या जवळील एका वनातून तो जात असताना त्याच्या आईवडिलांना तहान लागली आणि त्यांनी सांगितलं, बाळ, अरे खूप तहान लागली रे, जरा पाणी असलं तर बघ, दे जरा पाणी. तर त्याने एका झाडाच्या सावलीला ती कावड टेकवली आणि आईवडिलांना सांगितलं, मी पाणी घेऊन येतो. आणि तो पाणी आणण्यासाठी शोधत त्या शरयू नदीच्या तीरावर गेला आणि ती झारी जी होती ती पाण्यात बुडवली असे आणि पाणी भरताना बुडबुड बुडबुड असा आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर तिथे अयोध्येचा राजा दशरथ तो शिकारीसाठी तिथे आला होता. हत्ती होते, ते उन्मत्त झाले होते आणि त्या हत्तीच्या कळपाने बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं. तेव्हा त्या हत्तीचाही समाचार घ्यायचा होता आणि त्यानिमित्ताने तो शिकारीसाठी तिथे आलेला होता. आणि तो बुडबुडबुड असा आवाज आल्यानंतर शब्दवेधी बाण, म्हणजे त्या आवाजाच्या अनुरोधाने त्याने बरोबर बाण सोडला. त्याला असं वाटलं हे हत्ती असतील, पाणी प्यायला आलेले असतील, असा त्याचा मनातला संकल्प होता की हा हत्ती असणार. आणि बाण सोडल्यानंतर शब्दवेधी बाण म्हणजे त्या आवाजाच्या दिशेने जाणारा बाण, तो जो बाण गेला तर एकदम धडाडशीरित्या श्रावण बाळाच्या हृदयाला लागला. आणि हृदयाला बाण लागल्याबरोबर हा आई ग करून धाडकेने तो खाली पडला. तो दीर्घ आवाज ऐकल्यानंतर ते करुणास्वर राजाच्या कानावर पडले आणि राजा त्या ठिकाणी जवळ जातोय, पाहतो तर ते कमंडलू तिकडं पडलेलं आहे, म्हणजे ती झारी पाण्याची. आणि तो श्रावण बाण लागलेला आहे, रक्तस्राव छातीतून होतो आहे आणि त्याला वेदना होत आहेत. आणि राजा तिथे गेल्यानंतर राजाला पश्चाताप झाला, अरे हा बाण या तरुणाला लागलेला आहे आणि आपलं अंदाज चुकलेला आहे. तेव्हा बाळ म्हणाले, मी दशरथ राजा आहे अयोध्येचा आणि चुकून तुला माझा बाण लागलेला आहे, मला तू क्षमा कर. मला वाटलं की हत्ती असतील म्हणून मी बाण मारला, पण तुला तो बाण लागला. तेव्हा अकल्पित ही घटना घडलेली आहे, तर याच्या पाठीमागे माझा हेतू तुला मारण्याचा नव्हता. आणि तो हळहळून हृदय भरून आलं त्या अयोध्येचा राजा एवढा मोठा दशरथ, पण तो सद्गदित झाला. आणि बाळ, मला तू क्षमा कर. आणि मग तो श्रावण बोलू लागला, राजा, तू ज्या अर्थी हे बोलतो आहेस आणि तू राजा आहेस, प्रजापालक आहेस, तेव्हा या बोलण्यावरून आणि तुझ्या पश्चात्तापावरून मी तुला जबाबदार धरत नाही.
पण राजा मला वेदना होत आहेत, जरा हा बाण माझ्या छातीतून काढ, मला 2 गोष्टी तुला सांगायच्या आहेत असं म्हणून मग त्या राजाने बाण तो काढला आणि श्रावणाने सांगितलं, राजा माझं नाव श्रावण आहे, मी काशीला आईवडिलांना घेऊन चाललो होतो यात्रेला, एका झाडाखाली कावड ठेवलेली आहे, ते कावडीत बसलेले आहेत आणि ते तृषाक्रांत आहेत राजा, माझी वाट बघत असतील आणि ते तहानेलेले आहेत पाण्याच्या आणि तृषाक्रांत व्याकुळ झालेले असतील, ताबडतोब जाऊन त्यांना पाणी दे आणि त्यांचा माझ्या पश्चात सांभाळ कर. राजा जड अंतःकरणाने त्याचं ते ऐकत होता आणि राजा जा लवकर जा, ते वाट पाहत असतील माझे असं म्हणला आणि त्याने धाडकणी आणि प्राण सोडून दिला. जड अंतःकरणाने जड पावलाने राजाने ते झारी भरून पाणी घेतलं आणि तो तिथे त्या झाडाखाली जिथे हे श्रावणाचे आईवडील होते तिथे गेला आणि त्याची चाहूल पायाचे आवाज वगैरे ऐकल्यानंतर ते प्रतीक्षाच करत होते, वाट पाहत होते. बाळ आलास का तो श्रावण, अरे इतका वेळ का रे बाळ लागला. तर तो राजा बोलायला तयार नव्हता, कारण तो अपराधी स्वतःला मानायला लागला की माझ्याकडून फार मोठा हा अपराध झालेला आहे आणि आता काय सांगू काय यांना. आणि म्हणून तो व्याकुळ अंतःकरणाने ते म्हणाले, नाही तू बोलत का नाहीस, आम्हाला सांग काय झालं आहे तुला, काय अडथळा आला का, काय झाले आम्हाला सांग, तो बोलल्याशिवाय आम्ही पाणी घेणार नाही, पाणी पिणार नाही. आणि मग राजाचा नाईलाज झाला. राजा म्हणू लागला, मी अयोध्येचा राजा आहे दशरथ आणि माझ्याकडून अशा अशा प्रकारचा अपराध झालेला आहे आणि त्यामध्ये श्रावणाचा प्राण गेलेला आहे. यांना धसकाच बसला, एकदम नेत्रातून अश्रू येऊ लागले त्यांच्या. अरे राजा, अरे काय रे, तू आमच्या बाळाचा वध केलास, अपराध केलास तो, आणि आता आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही, आमचा तो प्राण होता रे राजा, आता काय करायचं आम्ही. तो म्हणलं, राजा म्हणला, काही काळजी करू नका, मी राजा आहे अयोध्येचा दशरथ मला म्हणतात, तर तुमचा सगळा सांभाळ मी श्रावणाच्या सारखा मी करीन, माझ्या आईवडिलासारखा सांभाळ करीन तुमचा, तुम्ही काही काळजी करू नका. पण ते नेत्रावटे अश्रुधारा आणि सद्गदित होऊन ते राजाशी बोलत होते, राजा आम्ही श्रावणाशिवाय नाही जगू शकत रे, आता तू असं कर, आम्हाला त्या श्रावणाच्या प्रेताजवळ घेऊन चल, तिथे सुके लाकडं वगैरे तयार कर, सरण करच आणि त्याच्यावर आम्हा तिघांना अग्नी दे आणि तिथेच आमच्यावर तू श्रद्धांजली वाहा आणि तिथे आम्ही त्या श्रावण बाळाबरोबर जाणार आहोत, आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही, राजा एवढं कर. आणि मग त्याचा दशरथाचा नाईलाज झाला. दशरथाने त्यांना घेतलं बरोबर, तिथे नेलं, सुकी लाकडं जमा केली आणि त्या लाकडाचं सरण रचलं, त्याच्यावर श्रावण आणि या अंध मात्या पित्यांना शेजारी झोपवलं आणि स्वतः अग्नी दिला, श्रद्धांजली वाहिली. आणि राजा सद्गदित होऊन ढसाढसा रडायला लागला की काय माझा हा अपराध झाला मोठा. आणि ते तिन्ही स्वर्गाला एकत्र गेले, स्वर्गवासी झाले आणि त्यांची कथा अजरामर झाली, त्यांची कथा नोंदल्या गेली. मातृपितृभक्त म्हटलं की श्रावण बाळ, मातृपितृभक्त म्हणलं की भक्त पुंडलिक, असे ठराविक जे इतिहास आहेत ना, त्यांच्या कथा जरी नुसत्या आपण ऐकल्या ना तरी आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळते, त्याच्यातून आईवडिलांची सेवा करावी असं वाटायला लागतं. आणि म्हणून अशा ज्या कथा आहेत ना तर त्या अतिशय प्रेरणादायक असतात, हृदय फोडून टाकणाऱ्या अशा असतात. अशी करुण रसातली कहाणी आहे. याच्यावर एक कविता फार सुंदर लिहिलेली आहे, पण ती कविता मोठी असल्यामुळे त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ होईल, पण त्याचं एक चरण तुम्हाला आठवण म्हणून सांगतो. शर आला तो धावुनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, हा आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो जाऊनी पडला झोक.
अशी ती मोठी कविता आहे. तेव्हा सज्जन हो, याची प्रेरणा एवढीच घ्या की मात्या पित्यांना विसरू नका. आईबाप हे परमदैवत आहेत आणि ते देव मानलेले, शास्त्रांनी मानलेले आहेत. तेव्हा अशा प्रेरणेने आपण जगूया. याबद्दल संत काय म्हणतात ते जरा पाहूया की मात्यापित्याबद्दल, मात्यापित्यांची सेवा करणारे जर कोणी असतील तर त्यांच्याबद्दल देवाला किती हारिक वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, आ कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. तुकाराम महाराज म्हणतात, कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, मातृपितृभक्त होतील तर त्याचा हरिक देवाला वाटतो. आणि मग मला काय वाटतं, तुकाराम महाराज म्हणतात, तो का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.